चला मंडळी, आज करूया ड्रायफ्रूटचे लाडू. ड्रायफ्रूटचे लाडू करायला घेतलेले आहे साहित्य. तुम्ही बघू शकताय, काजू घेतलेले 200 ग्रॅम, बदाम घेतलेले 200 ग्रॅम, पिस्ता घेतलेला आहे 50 ग्रॅम, मनुके घेतलेले 50 ग्रॅम. बघू शकता तुम्ही मनुके. आणि खजूर घेतलेले आहेत आणि डिंक घेतलेला आहे 50 ग्रॅम. खजूर घेतलेला आहे 200 ग्रॅम. आता कढई तापायला ठेवलेली आहे. तूप टाकलेलं आहे कढईमध्ये. तूप टाकून चांगलं सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे. चांगलं लालसर भाजून घ्यायचं आहे. काजू टाकलेले आहेत आता बघा, तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. मस्त चांगले सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे लालसर. 1 वाटी मी गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे, ते पण लालसर भाजायचं आहे. आणि सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे. मग आता बघू शकता तुम्ही, मी काढून घेत आहे. बदाम काजू लालसर भाजून घेतलेले आहे, आता काढून घेतलेला आहे. आता बदाम टाकलेला आहे. बदाम पण लालसर भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी. आता पिस्ता टाकते, ते काढून घेतल्यावर. पिस्ता पण चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. थोडं तूप टाकून मग डिंक टाकायचं आहे. याच्यात थोडं ऑलरेडी ते तूप होतं. मस्तपैकी लालसर भाजून घेतलेला आहे. आता डिंक टाकते. डिंक बघा छान फुगलाय. आता खजूर टाकायचे आहेत. मिश्रण बघू शकता तुम्ही. खजूर थोडं तूप टाकून भाजायचं आहे वरतून. आता हे मिश्रण काढून घेत आहे सर्व. तुम्ही बघू शकता, थंड झाल्यावर मिक्सर काढून घेते. मिक्सरला काढून घेते. गव्हाचं पीठ घेतलेलं 1 वाटी, चांगलं लालसर भाजून घेतलेलं आहे. मिश्रण सर्व आता मिक्सरला थंड झाल्यावर काढून घ्यायचं. आता वरतून गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. लालसर भाजून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. तुम्ही बघू शकताय. आता लाडू करायला तयार. आता थोडं तूप टाकलंय कढाईमध्ये. गूळ टाकते त्याच्यामध्ये विरघळायला. गूळ चांगला पातळ झाला की मग तो आता सगळं मिक्सर मध्ये टाकायचा आहे. तुम्ही बघू शकताय. आता हे मिश्रण मध्ये काढून घ्यायचं आहे सर्व. बघा, सर्व एकजीव करून घेतल्यावरती लाडू तयार करायला घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, लाडू आता तयार होत आहेत. बघा तुम्ही लाडू हा असे सर्व एक लाडू करून घ्यायचा आहे. खाऊन बघायला. आता हे एक एक तयार केलेला आहे लाडू बघा. खाऊन बघा आणि तयार बघा तुम्ही. हे लाडू खूप छान झालेले आहेत. सगळे तयार तुम्ही बघू शकता, खूप छान झालेले आहेत हे लाडू. सर्व लाडू तुम्ही पण करून बघा.